नमस्कार. आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 5 मध्ये आहोत आणि हा परिसर म्हणजेच विठ्ठलनगर या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी ध्यान मंदिर, अतिशय सुंदर असं मंदिर आणि त्या मंदिराच्या आसपास जर पाहिलं तर अतिशय भक्तिमय असं वातावरण आहे. आणि या भक्तिमय वातावरणामध्ये सुद्धा आपण पाहतोय का काही महिला ज्या आहेत त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्या काही भावना किंवा काही उमेदवाराविषयी काही सांगण्याचा प्रयत्न करतायत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नेमकं त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. शुभांगी सुभाष उघडे. उघडे राहायला कुठे? इथं स्टेट बँक कॉलनी. काय निवडणुका चालू आहेत नगरपालिकेच्या, काय माहिती आहे? हो माहिती आहे ना. काय एखादा उमेदवार आपले थेऊरकर हेच. सगळ्या महिलांच्या तोंडून थेऊरकर येते, असं काय काम आहे त्यांचं? असं जास्त म्हणजे अजून माहित आता आहे तसे बरेच, पण नाव आठवत नाहीये असं गोष्ट आहे. मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, सगळ्या महिलांमध्ये फक्त संतोष थेऊरकरच नाव पुढे येते. आणखी उमेदवार आहेत की? आहेत ना, आहेत. पण आम्हाला सध्या नाव नाही आठवत आहे. काय जादू केलेली संतोष थेऊरकरने की सगळ्या महिला त्यांच्या पाठीमागे राहिल्या? नाही नाही, बरोबर आहे. देव माणूस आहे, खरंच देव माणूस आहे. त्यांनी जी ट्रिप केली ना ती एक नंबर ट्रिप, म्हणजे चांगली सेवा केली, सेवा भरपूर केलेली आहे त्यांनी. बरं, काय पांडुरंगाकडे काय मागणं मागितलं का? मागितलं ना, तुमचा संतोष थेऊरकर उभा आहे म्हणून. हा सांगितलंय ना पांडुरंगाला की त्यांना यश द्या. यश द्या. ताई, तुम्ही सुद्धा देवदर्शन केलं का? हो केलं ना. कुठं कुठं गेले होते? अक्कलकोट, पंढरपूर आणि तुळजापूर. बर, कशी ट्रिप झाली? छान झाली, अतिउत्तम. काही सेवा वगैरे कशी खूप झाली? सुंदर केली. जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था आणि त्याबरोबर स्वतः लक्ष प्रत्येक व्यक्तीकडे दिले त्यांनी. व्यक्ती म्हणून संतोष थेऊरकर कसा आहे बरं? काय अनुभव आला? एकाच भाषेत सांगणे एक नंबर. एक नंबर. ताई, तुम्ही सुद्धा जाऊन आलात, कळाले. आम्ही पण. तुमचं नाव काय म्हणले? छाया बाळासाहेब गट. हो. आता मला हे म्हणायचंय का संतोष थेऊरकरचं नावाचं ह्या वॉर्ड मध्ये नुसता डंका महिला वाजवतात. असं संतोष थेऊरकरच्या कामाची काय जादू चालली आहे तुमच्या वॉर्डामध्ये, कळा ना मला. ते पहिले इथं आमच्या शेजारीच होते ना राहायला. अच्छा. मग पहिल्यापासून आम्हाला त्यांचा स्वभाव माहिती, खूप छान आहे तो मुलगा. व्यक्ती म्हणून स्वभाव चांगला आहे, स्वभाव चांगला आहे. एक येणाऱ्या काळामध्ये आता त्यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळालेली आहे आणि तसंही जर पाहिलं तर आता मला तर असं वाटायला लागलं का त्यांच्या नावातच जादू आहे. म्हणजे त्यांना पक्षाची किंवा कोणाचीच गरज नाही, कारण महिलांनी साथ दिली. तर मला नाही वाटत संतोष थेऊरकर काय वाटतंय? साथ आहे ना, साथ आहे. महिला म्हणून सगळ्या महिला पाठीशी. बोकुंडे. कुठं राहिलाय? इथं स्टेट बँक कॉलनीत. स्टेट बँक कॉलनीत. आता नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि तुमच्या प्रभागामध्ये अनेक उमेदवार आहेत. कोणी भेटायला आलो होतं आतापर्यंत? नाही, अजून तरी नाही आले. कोणाचं नाव ऐकलंय? नाव खूप ऐकले. कोणाचं नाव ऐकलंय? म्हणजे आता आमच्यात वॉर्ड मध्ये संतोष भाऊच आहेत आमचे. संतोष भाऊ उमेदवार म्हणून आहेत तुमच्या वॉर्डात? हा, ते उभे आहेत. कसं काय व्यक्तिमत्व, कसं काय त्यांचे व्यक्तिमत्व? म्हणजे चांगलेच आहेत. पहिल्यापासून आम्हाला त्यांनी म्हणजे आधार दिलेलाच आहे. म्हणजे सोयी पण खूप चांगली केलेली त्यांनी. आधार म्हणजे असं काय काम तुमच्या आठवणीतलंय का ज्यांनी संतोष दादांनी तुम्हाला मदत केली? असं केली ना आम्हाला. लॉकडाऊन मध्ये त्यांनी पाणी सुद्धा असं वाटप केली फ्री मध्ये. त्याला झाले आता खूप 2-3 वर्ष लॉकडाऊन मध्ये. आणि गरीब लोकांना धान्य हे वगैरे वाटप केलं. आणि आमची ट्रिप पण छान झाली. म्हणजे ट्रिपला पण आम्हाला नेलतं त्यांनी. अच्छा. म्हणजे आणि समाजकारण करत असताना आज ते राजकारणामध्ये उतरले. हो, समाजकारण करत असताना राजकारणात तर हा माणूस म्हणजे समाजाच्या म्हणजे तुमच्या दृष्टीने मदत करणार आहे. हो, मदत करणारे. एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं का संतोष प्रभाकर थेऊरकर ही व्यक्ती या प्रभागामधून लीडने येईल किंवा निवडून येईल? निवडूनच येणार आहेत ते. चांगले निवडून तर येणारच आहेत चांगले. आणि स्वभाव पण चांगला आहे. म्हणजे सगळी फॅमिली पण चांगलीच आहे. आणि ट्रिपला पण नेलं होतं त्यांनी आम्हाला, ते पण एकदम छान झाली. पण ट्रिपला गेला? हो, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट. आणि खूप छान दर्शन झालं. म्हणजे आम्हाला काहीच त्यांनी कमी पण पडून नाही दिलं. आणि सगळ्या दृष्टीने चांगलीच झाली. याला काय निवडणुकीची काय पार्श्वभूमी होती, झालर होती का काय? असं आम्ही दाखवलं होतं का निवडणूक आहे म्हणून? नाही, तसं काय नव्हतं. म्हणजे ते त्यांच्या मनानेच ते पहिल्यापासून करतच आलेला होता. म्हणजे तसं काय नव्हतं आधी. पण
आता ते निवडणूक आता आलेली आहे ना, अच्छा, मग म्हणजे ते आधी केलेले आहे त्यांनी. याच्या आधी झालेली ट्रिप पण ते. म्हणजे संतोष ठेवूरकर हे सगळ्या दृष्टीने पाहिलं तर सामाजिक असन किंवा इतरही कामामध्ये कुठेही मागे नाही असं नाही म्हणायचं. चांगले आहेत, म्हणजे कुठं मागं नाही काय ना, म्हणजे व्यवस्थित आहे त्यांचं सगळं, आणि ते कामही करणार आहे, आणि म्हणजे सगळ्यांची मदत. काय कामकाज झालं घरातलं सगळं? हा झाले. काय आता जेवायचं टायमिंग काय आता? जेवायचा टायमिंग आहे 8:30ला. 8:30ला जेवण करता. आता तब्येत पाणी काय म्हणते आता? तब्येत नाही बरोबर. बरोबर नाही. हा, हा. काय आता वय काय? वय असन 65. 65च्या आसपास असं. हा. बरं आता हे तुम्हाला माहित कळालं का आता या नगरपालिकेच्या निवडणुका चालू झाल्या आहेत. हा झाल्यात ना. आता या निवडणुकीमध्ये आता हा प्रभाग 5 आहे आणि या प्रभागामध्ये बरेच जण उभे राहिलेले आहेत निवडणुकीसाठी. हा. त्याच्यात काय कोणाचं नाव ऐकलं का एखाद्या उमेदवाराचं? हे काय आता हे आम्हाला नेलं होतं ना त्यांनी देवाला, तिकडे नेलते ना. काय नाव काय आहे त्याचं? त्यांचं नाव संतोष काय आडनाव आहे काय ना. संतोष ठेवूरकर. हा बरोबर. हा. पुढे घेऊन गेले होते. अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर. आता तो उमेदवार म्हणून तुमच्या भागामध्ये उभा आहे. हा. तर त्याचं काय काम चांगलं आहे का तिने नुसतं देवदर्शन चांगलं घडून आहे. आणलंय म्हणून म्हणताय? चांगलंच आहे. चांगलं काम आहे. हा. काय गरज पडली तर मदत वगैरे करतो का? करणार, येतो का? करणार. विचारपूस करतो का? हा करतात मग चांगले. मग आता ह्या निवडणुकीसाठी हम्म. तुम्ही काय असं ठरवलंय का काय बा कोण आपला नगरसेवक असला पाहिजे पुढला, काय असं वाटतं का? आता आम्हाला वाटतं म्हणायला, पण माणूस चांगला आहे आम्हाला नेला त्यो बर का. हा, हा. आमची इतकी त्यांनी सोयी ही सगळं देव बिव जेवण चहा पाणी झोपायची इतकी आमची सोय केली ना त्यांनी की बस काही सांगायलाच अपुरं पडतं, एवढीच सोय केलेली त्यांनी. आणि त्यांना यश येऊ त्याच्यामध्ये असं माझं म्हणणं आहे. लई म्हणजे प्रताना देवाची सुद्धा त्यांच्यावर कृपा आहे, त्यांनी लयच खर्च केलेला आहे. अच्छा, खर्च केलेला आहे. हा लय खर्च केला. येणाऱ्या काळात बी त्यांना देवाचा त्यांच्यावर कृपा व्हावा असं हा, म्हणणं आणि आहे. होणारच आहे ती कृपा त्यांच्यावर. देवदर्शन हे आपले आशीर्वाद आहे आशीर्वाद. माझा त्यांना. काय नाव काय तुमचं? माझं नाव यशोदा पोपट रोकडे. रोकडे. हा. बर. किती दिवसापासून इथे राहायला? आम्हाला आता आम्ही तिकडे होते राहायला, आता 2-3 महिने झाले ते इथं आले. इथे आले. हा. बर. उद्या जर याला तुम्ही निवडून दिलं तर तो काळजी घेणं असं म्हणायचं तुम्हाला, बरोबर? हा चांगली तुम्हाला. चांगलं चांगलं पोरग आहे. वडील तर लयच भारी. लय चांगले. हा. आणि त्यांनी त्यांचा एवढा मिलिटरीचा याचा त्यांच्याकरता खर्च लेखाकरता केलाय ना, त्यांना पूर्णपणे ते यश येणारच आहे. 100% आपला त्यांना आशीर्वाद आहे. बिचाऱ्यांना लईच आमची इतकी सेवा केली आणि इतकं पद्धतशीर आम्हाला त्यांनी आणलं नेलं. आम्हाला ऊन नाही लागलं ना आम्हाला पाऊस नाही लागला, एवढं सगळं. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.